डावखुऱ्याचा एक वेगवान गोलंदाज इथे सज्ज होतोय. पहिला चेंडू इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. चेंडू एक्झॅक्टली बॅट वरती ब्रश झालाय. अमर गायकवाड इथे धावेसाठी प्रयत्न करत होते, मात्र दादूने रोखलाय. पहिलाच बॉल इथे कुणालनं निर्धाव टाकलाय. अतिशय देखण्या टप्प्यावरती गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये कुणालकडनं केली जाते. डॉट चेंडू इथे आलाय. टीमची धावसंख्या स्थिर असताना मात्र पहिल्याच बॉलवरती इथे अकाउंट ओपन करू देत नाही हा गोलंदाज कुणाल. तर दादू इथे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील. कुणाल ओव्हर द विकेट न तयार. हा चेंडू स्ट्रोक साठी जागा बनवली होती, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे डिपिश पॉइंटला अतिशय देखणं क्षेत्ररक्षण एकाच ऍक्शन मध्ये चेंडूवरती आले होते. तोपैकी तितकी चांगली होती. नक्कीच विथ ऑफर केली होती, जागा होती, मात्र गॅप मध्ये चेंडू ढकलू शकले नाही दादू झुंजारराव. प्रोटेक्शन होतं तिथे. एक धाव इथे येते. टीमचं अकाउंट ओपन होतंय. धावसंख्येचा शुभारंभ होत आहे. उगले अली संघाचा इथे खातं उघडलं जात आहे. या एकेरीच्या मदतीनं धावफलकावरती एक धाव अंकित केली जाते. हा चेंडू अमर गायकवाड साठी थोडासा पिच होता. फुल्लोर लेनचा बॉल इथे ड्राईव्ह करत असताना डीपिश कव्हरला अजून एकदा चांगलं क्षेत्ररक्षण दाखवले. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न केले होते, प्रयत्नांना यश येते. चेंडूचा वेग इथे थांबवलाय. 2 धावा इथे कंप्लीट होईल. 3 ची धावसंख्या दुहेरी आकड्यानं पुढे सरकताना आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 2 धावांच्या मदतीनं 3 या आकड्यावरती. तर गोलंदाजी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची सजावट आहे त्या क्षेत्ररक्षणाच्या सजावटीला अनुसरूनच केली जाते गोलंदाज कुणालच्या माध्यमातून. हा चेंडू इथे कट शॉट केलेत. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमारेषा बाहेर, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमर गायकवाडच्या बॅट मधनं झंझावात. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू सीमारेषा पार. पहिला घणाघाती षटकार. तर आखो बॉल होता. योग्य ती ट्रीटमेंट या बॉलवरती दिली जाते, योग्य ती दखल घेतली जाते. अमरकडनं कव्हरच्या डोक्यावरनं एक लाजवाब फटका. 6 धावा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 या आकड्यावरती. इथे चेंज ऑफ पेस. फंकफुटला बोलवलं होतं. पंचांकडे लाऊड अपील. पंचांचं बोट आबालाकडे. नक्कीच इथे पाहू शकाल तुम्ही तर डिस्कशन केलं जात आहे. सॉफ्ट सिग्नल इथे पंचांचा नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचला होता, मात्र शेवटच्या सणाला इथे स्क्वेअर लेग पंच सल्ला मसलत करत असताना इथे नॉट आउट घोषित करत आहेत. अमर गायकवाडला डॉट चेंडूची सांगता येत नव्हते. धावफलकावरती धावसंख्या स्थिर 9 या आकड्यावरती. पहिल्या सेशन मध्ये बॅटिंग करत असताना उगली अली संघाचा स्कोर कार्ड. एक बॉल इथनं बाकी आहे. पहिला बॉल डॉट चेंडू, दुसरा बॉल 1 रन, तिसरा बॉल 2 रन, चौथा बॉल षटकार, पाचवा बॉल पुन्हा एकदा डॉट चेंडू. कुणाल इथे शेवटचा चेंडू घेऊन पॉवर सर्कलच्या ओव्हरचा तयार होतोय. इथे पुन्हा एकदा आतल्या दिशेने चेंडूला वळवलंय. अतिशय तंत्रशुद्ध गोलंदाजी इथे दाखवले. अमर गायकवाड बिगी टेक लगावला होता कव्हरच्या डोक्यावरनं, मात्र त्याच्यानंतर दोन्ही चेंडू इथे निर्धाव चाकून धावसंख्या इथे स्थिरावले. पॉवर सर्कलच्या पहिल्या षटकानंतर 9 या आकड्यावरती. बघा कमी खर्च व कंजूस गोलंदाजी इथे कुणालनं आजच्या दिवसामध्ये दाखवले. तिन्ही सामन्यांमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा इथे राहिलाय. मात्र दुसऱ्या षटकात पाहायचंय स्वतः कर्णधार मला वाटतंय मनोज पतारे इथे गोलंदाजीचा भार स्वीकारतील ते बिरवाडी टीम कडून. पॉवर सर्कलच्या ओव्हरला इथे समाप्ती झाले. क्षेत्ररक्षणाचे दरवाजे आता खुले होताना तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक पाहू शकता स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक अंकित केला जातोय. इनसाइड आउट थर्ड इयर सर्कलच्या बाहेर तुम्ही 5 क्षेत्ररक्षक पाहू शकता. पॉइंट, कव्हर, फ्लाय स्लिप, बॅकवर्ड शॉट, फाईन लेग आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक या दरम्यान मात्र तैनात केलं जात आहे. तर ओव्हर नंबर 2 मध्ये स्वतः कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट इथे मनोज पतारे बॉलिंग साठी सज्ज होत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती दादू झुंजारराव, गौरव निश्चितच बॅटिंगचा भार सांभाळताना. पहिला चेंडू इथे ऑन साइडला जागा बनवली होती. नॅचरल लेग ब्रेक होता. पंचांकडे अपील केलं गेलंय. शफल झाले होते ऑफ स्टंपला. चेंडूची पिचिंग पंचांनी एक्झॅक्टली पाहिले. चेंडू यावेळी मात्र एष्ट्यांच्या वरून जातोय. यष्टीरक्षक कुणालच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता
अजून एक निर्धाव चेंडू इथे मात्र टाकला जातोय, तो बिरवाडी संघाचा कॅप्टन मनोज पथारे यांच्या माध्यमातून. तर दादू झुंजारा इथे पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू उपकीकरण होता, वेगाने अतिशय आतमध्ये चेंडू आला होता. पहा अनुभवी गोलंदाज इथे आपला अनुभव पणाला लावताना या महत्वपूर्ण लढतीमध्ये अजून एक चेंडू डॉट टाकला होता. मात्र लेग बायच्या रूपाने एक चिकी सिंगल इथे येते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते इन डबल फिगर 10 या आकड्यावरती. इथे 10 या आकड्यावरती असताना सचिन तेंडुलकर सारखे विक्रम मात्र दोन्ही फलंदाजांना आपल्या टीम करता येणाऱ्या या कालावधीमध्ये करावे लागतील. धावसंख्या इथनं तुम्ही पाहू शकाल तर वेगानं वाढू देत नाहीयेत गोलंदाज मनोज पतारे आणि आक्रमण करण्यासाठी अमर तयार असेल. हा चेंडू इथे ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पिचिंग. पंचांनी चेंडूला वाईट घोषित केले, स्क्वेअर घोषित केले. एक धाव इथे कंप्लीट होईल. 11 धावा स्कोर कार्ड वरती या वाईटच्या सहाय्यानं मात्र जमा होतील. गडी बाद न होताना एक संत वसावत सुरुवाती म्हणेल इथे मात्र दिली जाते अमर आणि दादूच्या माध्यमातून. हा चेंडू फुलर लेनचा इथे डान्सिंग डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने लाफ केल्या चेंडूला. दर्जेदार टायमिंग, क्षेत्ररक्षक तिथे आले होते मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर नक्कीच तुम्ही पाहतायत हा चेंडू जातोय. पंचांचा इशारा, 4 धावांसाठी हा चौकार येतोय. थँक्यू डीजे मास्टर. तर हा चौकार, पंचांचा इशारा 4 धावांचा आणि 4 धावांनी इथे मात्र स्कोर कार्ड पुढे सरकतंय ऑनबोर्ड 15 या धावसंख्येवरती. तर अमर मी म्हटलं होतं आक्रमणासाठी तयार असेल, तेच आक्रमण इथे मात्र दाखवलंय. हा चेंडू इथे लेग स्टेप मध्ये तुम्ही पाहू शकाल तर पिचिंग करत असताना थोडासा आतमध्ये वळवलाय, प्रॉपरली टायमिंग होत नाहीये. वेगानं चेंडू येतोय यष्टीरक्षक कुणालच्या हातात आणि अजून एका डॉट चेंडूची सांगता येते मात्र केली जाते गोलंदाज मनोज पथारेच्या माध्यमातून. तर चौकार आल्यानंतर कमबॅक दाखवले, वापसी दाखवले. धावफलकावरती धावसंख्या 15. इथे यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतोय अमर गायकवाड इज ऑन फायर. अमरच्या बॅट मधनं ब्लास्ट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. तर षटकार इथे येतोय, नवसंजीवनी धावफलकाला प्रदान होते. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचते ते 21 या आकड्यावरती. शेवटचा बॉल इथे प्रगती पथावरती असताना दुसऱ्या ओव्हरचा मनोज पथारेंच्या स्पेलचा. हा चेंडू इथे फुलटॉस आहे मिड विकेटच्या डोक्यावर ना अजून एक ब्लास्ट, घनगती प्रहार, चेंडू सीमारेषा पार. अमर गायकवाडच्या बॅट मधनं धडाकेबाद षटकार. थँक्यू. तर टीमची टोटल इथे नक्कीच तुम्ही पाहतायत 27 या आकड्यावरती विसरली जाते. या षटकामध्ये कुठेतरी थोडेसे मागडे होत आहेत. शेवटच्या 2 बॉलवरती खास करून गोलंदाज मनोज पतारे 18 धावांची लेलूट या षटकामध्ये केली जाते. अमर गायकवाड 3 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी, 1 एकेरी अशा माध्यमातून मात्र इथे बॅटिंग करत असताना स्वतःच्या बॅटमधनं 24 धावांचं योगदान. त्यानंतर गौरव झुंजाराव या ठिकाणी 4 बॉलमध्ये 2 रनचं योगदान देतोय. एकूण 26 धावा आणि एक वाईटची अशा एकूण 2 षटकाखेरीज 27 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. तर ओव्हर नंबर 3 मध्ये इथे गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होईल विरवाडी टीम कडून. ओव्हर नंबर 3 मध्ये इथे योगेश बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. वैयक्तिक पहिलं तर संघाच्या माध्यमातून 3रं षटक घेऊन इथे गोलंदाजीसाठी तयार होईल.
योगेश इथे गोलंदाजीसाठी तयार होतील. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट प्रयत्न फसलाय. ज्या माशासाठी जाळं विणलं होतं तो मासा इथे जाळ्यामध्ये अडकलाय. अमर गायकवाड बॅक टू द पेव्हिलियन. पहिला ब्रेक तो मिळून देतोय योगेश. थँक्यू. तर इथे पहा गौरव झुंजाराव अपयशी होतोय. रिव्हरचा प्रयत्न होता. माईट हिटिंगने जी चूक केली होती 87च्या वर्ल्ड कप मध्ये तीच चूक इथे मात्र दाखवली दादू झुंजारावनं. पहिल्या विकेटचं पतन. इथे तिसऱ्या पायदानावरती सुदर्शन मैदानामध्ये दाखल होत आहेत. आघाडीसाठी आले होते 2 मॅच मध्ये, मात्र इथे फलंदाजीच्या क्रमामध्ये फेरबदल केला कॅप्टननं. हा चेंडू इथे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतोय. क्षेत्ररक्षक आले होते मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रब. अजून एक दमदार चौकार अमर गायकवाडच्या बॅट मधून. थँक्यू. तर धावसंख्या इथे धावफलकावरती चौकाराच्या साहाय्याने जाऊन पोहोचते. ते 31 या आकड्यावरती. इथनं योगेशला तुम्ही पाहू शकता गोलंदाजी मार्गावरती. डावखुरे हाताचा एक गोलंदाज इथे आक्रमणावरती सज्ज असताना मात्र अमर गायकवाड या ठिकाणी रोखण्याचं नाव घेत नाहीये. वादलापूर्वीची शांतता मैदानामध्ये पसरली होती आणि ती शांतता मात्र इथे त्याने आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून उद्ध्वस्त करून टाकले. चौकेर फटकेबाजी करत असताना प्रेक्षकांना तल्लीन मोहित प्रफुल्लित त्याच्या माध्यमातून केले जात आहे. अजून एक चौकार इथे वसूल करतोय योगेश नावाच्या गोलंदाजाच्या विरोधात आणि धावफलकावरती धावसंख्या चौकाराच्या साह्यानं पोहोचते ती 31 या आकड्यावरती. इथे बॅकफुटला येऊन स्क्वेअर कटच्या माध्यमातून अप्रतिम फटका होता. मात्र क्षेत्ररक्षक आहेत डीपिश पॉइंटला देखना थ्रो देखील तिथे करतायत. डायरेक्ट टू द विकेट कीपर. अतिशय चांगला थ्रो अनंत होते तिथे टीप मध्ये. 2 धावा इथे मात्र कंप्लीट होतील. टीमची धावसंख्या इन डबल डिजिट 33 रन लॉस ऑफ 1 विकेट. 33 धावा इथे मात्र कंप्लीट होत आहेत. अमर गायकवाड इथे मात्र एकाकी किल्ला लढवताना बॅटिंगच्या माध्यमातून. इथे रिव्हरचा प्रयत्न बॅटची कडा घेतली होती. पंचांकडे लाऊड अपील देखील केलं होतं मात्र चेंडू या वेळेला शॉट कव्हरला जातो. एक धाव इथे कंप्लीट होईल. एका रन नाही ते धावफलकावरती. धावसंख्या पाहू शकता उगलेली संघाची एका गड्याच्या मोबदल्यात ऑनबोर्ड 34 धावा. तर योगेश चौकार आल्यानंतर दुहेरी आणि एकेरीस धावेवरती इथं समाधानी ठेवतोय अमरला. तिसऱ्या पायदानाचा फलंदाज सुदर्शन. इथे कोलर टप्प्याचा चेंडू अतिशय चांगला प्लेसमेंट. बॉस्टमॅनचा अतिशय चांगला वापर. लॉंग ऑफला चेंडूला ढकलतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय अमर. कॉल दिला होता. कॉल इथे यशस्वीरित्या कंप्लीट केलाय. चित्त्याच्या चपलाईने इथे या 2 धावा पूर्ण करतोय आणि टीमच्या धावसंख्येला 2 धावांनी अजून पुढे आकार प्राप्त होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑनबोर्ड 36 धावा इथे मात्र स्कोर कार्ड वरती लगावल्या जात आहेत. योगेश शेवटचा चेंडू घेऊन इथे गोलंदाजीवरती पुन्हा एकदा तयार होतोय. हा चेंडू इथे बॅटची कडा घेतली होती. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती आलाय. कुणाल आहे तिथे. थ्रो देखील तितकासा चांगला होता मात्र पॉपिंग क्रीज बॅटची ग्राउंडिंग लँडिंग होते. इथे 2 रन इथे कंप्लीट होतील. टीमची धावसंख्या 3 षटका अखेरी स्कोर कार्ड वरती 38 धावा. इथनं मात्र येणारे 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे तो पहिल्या 17चा. साठी आमंत्रित केले जाते बिरवाडी टीम कडनं. शेवटचं षटक डेट ओव्हरच्या षटकामध्ये मात्र इथे चेंडू सोपवलाय कर्णधार मनोज पत्र आणि पंकजच्या हातामध्ये. स्टॅकिंग एंड वरती हितनं पाहतोय अमर गायकवाडला तर नॉन स्टॅकिंग एंड वरती सुदर्शन.
हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा पुल करतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अमर गायकवाडच्या बॅट मधनं आणखीन एक ब्लास्ट षटकार. बॉलवरती मात्र आक्रमण केले अमरनं, वाघाप्रमाणे तुटून पडलाय पहिल्याच बॉलवरती. 6 धावा इथे वसूल करतोय आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत षटकाराच्या सहाय्याने जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. अमर गायकवाड 4 षटकार आतापर्यंत लगावले, 2 दुहेऱ्या 2 चौकार अशी इनिंग इथे आतापर्यंत मात्र आपल्या बॅट मधून साकारली गेली. इथे पुन्हा एकदा मोठा फटका, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर, हवाई सफर, चेंडू सीमारेषे बाहेर. अजून एक दमदार षटकार. अमर गायकवाड इज ऑन फायर. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला. इथनं या षटकाराच्या सहाय्यानं 50 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अमर गायकवाड वैयक्तिक 42 धावांवरती नावाद इनिंग साकारत असताना आपल्या उगलेली टीम करता. तर पाहायचंय इथनं आजच्या दिवसातील दुसरा अर्धशतक लागतंय का. हा चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा होता, जागा बनवली, मिड विकेटला चेंडू ढकललाय, अतिशय चांगलं प्लेसमेंट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय अमर. दुसऱ्या धावेसाठी इथे तुम्ही पाहू शकाल तर प्रयत्न करण्याच्या नादामध्ये मात्र अमर इथे धावबाद होतोय. तर अमर इथनं धावबाद वाटतोय, एक मोठा धक्का पोचतोय तो उगलेआळी संघाला. सो 1+ विकेट, एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. 43 धावांचं योगदान देताना अमर गायकवाड मात्र इथे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यामध्ये मी म्हणेल अपयशी होतोय. सांघिक यश मिळतं बिरवाडी संघाला. अतिशय दोखणा स्ट्रोक होता, मात्र क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं, थ्रोपैकी तितकी दर्जेदार, उत्तम दर्जाची आणि धावबादच्या रूपाने मात्र अमर गायकवाडच्या पारीचा इथे अंत होतोय. एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय आणि त्याची जागा घेण्यासाठी इथे नवा फलंदाज मैदानामध्ये चौथ्या पायदानावरती अक्षयचा वापर मात्र केला जातोय बॅटिंग ऑर्डर मध्ये उगलेली टीम कडून. इथे पंचांना नक्कीच चेंडूची दिशा चेक करावी लागते. दोन्ही हात समांतर, वाईट चिकून एक धाव इथे कंप्लीट होते. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उघड्याली टीम पहिल्या सेशन मध्ये बॅटिंग करत असताना ऑन बोर्ड 52 रन. इथे पहा वेगवान चेंडू होता, जमिनीवर पडल्यानंतर थोडासा स्किट होतोय, सरळ जाऊन इथे विसावतोय यष्टीरक्षक मनोज पतारे यांच्या हातामध्ये आणि डॉट चेंडूची सांगता इथे मात्र त्यांच्या माध्यमातून केली जाते. तर पंकज पहिले 2 बॉलवरती तुम्ही पाहू शकाल महागडा ठरला होता, मात्र त्याच्यानंतर कमबॅक दाखवले, वापसी केली या गोलंदाजांना. इथे अतिशय देखणा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, धावचीची संधी असणार, सुदर्शन इथनं बाद होतील. वाईट प्लस विकेट, 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का पोचतोय तो उगलेआळी संघाला. पाहिजे तेवढ्या देईन नवा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. एकोपाठोपाठ एक इथनं धक्के मात्र पोहोचतायत. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झोकाने पत्त्यांचा बगल्यांचा डाव कोसलावा तसा डाव इथे कोसलत असताना मात्र इथे मधल्या फलंदाज अक्रॉस लाईन वेगाच्या विरोधात फटका, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी, संधीचं सोनं, अतिशय चांगलं कार्य. अजून एक धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. उगलेवाडी संघाला मिळणारा हा 4था धक्का.
तर 6व्या पायदानावरती ते सागर मैदानामध्ये दाखल होत आहेत. 4 धक्के पोहोचलेत. धावफलकावरती 54 धावा आहेत. पंकज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. समोरच्या दिशेने लॉफ्ट करतायत. कुणाल चेंडूवरती अतिशय वेगाने येत आहेत. थोडीशी गफलत होते इथे. क्षेत्रक्षणामध्ये थोडेसे गोंधळले होते. त्या कारणास्तव इथे 2 धावा कंप्लीट होईल. पहिली इनिंग इथे पूर्ण होईल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच इथनं तुम्ही पाहतायत मात्र 56 धावा स्कोर कार्ड वरती उभारल्या जात आहेत. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 57 रनचं टार्गेट असेल ते दुसऱ्या सत्रामध्ये बिरवाडी संघासमोर. येताना तुम्ही पाहतायत मनोज आणि अनंता यांच्या रूपाने. आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगली फलंदाजी या दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी केली. मात्र इथे बघा टार्गेट थोडंसं मोठं आहे आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला दमदार सुरुवात पॉवर सर्कलच्या पहिल्या ओव्हर पासून करावी लागेल. मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहतोय दादू झुंजारराव, फिरकीचा जादूगार म्हणून ज्या गोलंदाजाचा उल्लेख केला जातोय मुरबाड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, तो गोलंदाज इथे गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग पॉवर प्लेच्या या महत्वपूर्ण षटकामध्ये बॉलिंगचा भार सांभाळत असताना आपल्या उगली आली टीम करता आघाडीचे 2 फलंदाज डावखरे आणि उजव्या हाताचं कॉम्बिनेशन असलेले फलंदाज मैदानामध्ये ते मार्गस्थ झाले. 24 बॉल आणि त्यांच्या डोळ्यासमोर आहे ते 57 रन्सचं टार्गेट. तर क्रिकेटच्या या अद्भुत रोमांचकारी आणि अविश्वसनीय खेळामध्ये पुन्हा एकदा द व्हॉइस ऑफ मध्ये पिरबिडे आपलं मनापासून स्वागत करतोय. घरबसल्या युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला एन्जॉय करत असतील, GTCच्या माध्यमातून, कैलास बाबरे अँड टीमच्या माध्यमातून या सामन्यांचं जे थेट प्रक्षेपण चालू आहे. आमचे ऑफिशियल स्कोरर्स, कॅमेरामॅन, आमचे DJ ऑपरेटरचे प्रोप्रायटर्स ज्यांनी आमच्या आवाजाची अतिशय चांगली कामगिरी
करत असताना काळजी देखील घेतले. सातत्याने आमचा सुमधुर आवाज इथे क्रिकेट रसिकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केले जात आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतोय. शेवटचं सत्र आजच्या दिवसाचं इथे सुरू होईल. दादू झुंजारा फिरकीचा जादूगार इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. बॉलिंग पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये इथे पहिला बॉल लॉफ्ट करत असताना ऑन साइडला अतिशय देखना स्ट्रोक कव्हर्सला गॅप आहे. गॅप बेदले चेंडू जमिनीशी गाठत पुसत चाटत सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती दमदार चौकार आनंदाच्या बॅटमधून. तर दादू झुंजारावरती पहिल्या बॉलवरती आक्रमण इथे केलंय. फाईट दाखवली पहिल्याच बॉलवरती आणि संघर्ष आम्ही सोडणार नाहीयेत असं दाखवून दिलं बॅट्समन अनंतानं. डावखुरे आताचा आजच्या दिवसातील एक विस्फोटक फलंदाज इथे मात्र चौकार लगावत आपल्या टीमचं अकाउंट ओपन करतोय. धावफलकाला शुभारंभ होतोय. बिरवाडी संघ ऑन स्कोर कार्ड 4 धावा. हा चेंडू इथे क्विकर वन होता. वेगवान चेंडू ओव्हर पिच बॉल इथे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज अनंता इथे मात्र बॅट अँड बॅटच्या मधला चेंडू वेगाने जातो यष्टीरक्षक अमर गायकवाडच्या हातात आणि डॉट चेंडूने इथे मात्र उत्तर देताना अनंताला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज गौरव उर्फ दादू झुंजारराव कमबॅक केले. वापसी दाखवले. पुनरागमन दाखवले 4 या धावसंख्येवरती. इथे पुन्हा एकदा पुढे सरकले होते. ओव्हरपिच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील देखील केलं होतं. मात्र उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी अशा स्वरूपाची अपील इथे पंचांनी फेटाळली. चौकार आला होता. त्यानंतर 2 चेंडू इथे डॉट टाकलेत. पहा धावफलकावरती सातत्याने तुम्ही पाहू शका तर 2 डॉट चेंडू ऍड केले जात आहेत आणि 4 या धावसंख्येवरती मात्र स्कोर कार्ड विसावलं जात आहे. तर अनंता पहिल्या बॉलवरती सुरेख सुरुवात. इथे पुन्हा एकदा वेगवान चेंडू पडल्यानंतर चेंडू उचली घेत नाहीये. जमिनीची समांतर राहतोय. स्किट होत असताना अमर गायकवाड त्यांच्या मागे चेंडूला कैद करतोय आणि सलगचा हा 3रा चेंडू इथे डॉट येतोय. तर दादू झुंजारराव फिरकीच्या जादूगाराच्या माध्यमातून इथे चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन होतं. नॅचरल ऑफ ब्रेक होता. पहा पहिल्या बॉलवरती चौकार आला होता मात्र त्याच्यानंतर 4 चेंडूवरती बॅटला देखील स्पर्श करू दिला नाहीये गोलंदाज दादू झुंजाररावनं. कमालीची गोलंदाजी ऑफ ब्रेक क्विकर वन लेग ब्रेक व्हेरिएशन विविधतेचा भंडार इथे दाखवत असताना दादू झुंजारराव हा चेंडू इथे पहा बॅट अँड बॅटच्या मध्ये फक्त एकच बॉलवरती ज्या रन स्कोर झाल्या त्या 4 रन इथे स्कोर झाल्या धावफलकावरती. इथनं 3 षटकांमध्ये अजून विजयासाठी 53 धावांची गरज असेल. पास सुरुवात चांगली झाली होती. चौकार आला होता मात्र त्याच्यानंतर 5 बॉल निर्धाव टाकण्याचा पराक्रम या स्पर्धेमध्ये नोंदवतोय तो दादू झुंजारराव. का मला स्पिन फिरकीचा जादूगार म्हटलं जातं. ते पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना आपली ओळख या गोलंदाजी स्पेलच्या माध्यमातून पेश करून दाखवत असताना दादू झुंजाररावला इथे गोलंदाजी मार्कवरती पाहतायत. तर चला इथनं टीम मीटिंग नको विनंती आहे आयोजकांच्या वतीनं. 3 षटकांमध्ये इथनं 53 धावांची गरज आहे. सरासरी तुम्ही पाहू शकाल तर नक्कीच इथनं मात्र जाऊन पोहोचले ते जवळपास 18 समोर 18 या धावसंख्येवरती. आणि दुसऱ्या सत्रात इथे बॅटिंग करत असताना सुरुवात चांगली होती. अनंताची चौकार लगावला होता डिपिश कव्हर रिजनला मात्र त्याच्यानंतर थोडीशी तुम्ही पाहू शकाल तो वापसी दाखवली दादूनं. 1 चेंडू निर्धाव टाकला. त्याच्यानंतर प्रेशर आणि प्रेशरच तुम्हाला पाहायला मिळाला बॅट्समन अनंतावरती. 5 बॉल इथे डॉट होत आहेत. गोलंदाजी मार्गवरती सुदर्शन इथे गोलंदाजीसाठी सज्ज होतील. मानिवली विरुद्ध एक रंगतदार सामना होता. 12 बॉल आणि 30 रनची गरज असताना याच गोलंदाजानं कमबॅक केलं होतं टीम करता. फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि तिथनं मात्र संघानं वापसी केली होती त्या सामन्यामध्ये. तर त्याच प्रकारचा फॉर्म इथे पुन्हा एकदा घेऊन सोनू गोलंदाजी मार्गवरती तयार होतील. ओव्हर द विकेटनं ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करत असताना आपल्या उगले आले टीम करता. पॉवर सर्कलचे षटक इथे संपले. क्षेत्ररक्षकाला इथे तुम्ही पाहू शकाल तर नक्कीच विखुरलेलं पाहतोय. हा चेंडू बॅटची कडा पहिल्या स्लिप मध्ये झेल. मनोज पठारे बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का पोहोचतोय. सोनूला पहिलं सुयश. 1 मोर विकेट डाऊन.
इन बिरवाडी टीम. पथारेच्या पारीचा अंत. 4 या धावसंख्येवरती पहिली सफलता अर्जित केली सोनूनं. संदीप तिसऱ्या पायदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती दाखल होत आहेत. पण महत्वाची विकेट होती या ठिकाणी मनोज पथारेची आणि ती महत्वाची विकेट इथे मात्र काढली गोलंदाज सोनूनं. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कडा. दुसऱ्या प्रयत्नामध्ये दादू झुंजारावना आणखीन एक जेल टिपून सलगचा दुसरा धक्का पोहोचवलाय. संदीपच्या पारीचा अंत. दुसरा फलंदाज देखील इथनं बाद होतोय. तर फलंदाजाला विनंती असेल जरा घाई करायची आपण पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्यासाठी. इथे चौथ्या क्रमांकाचा फलंदाज विकी मैदानामध्ये येतोय. बघा संघ इथनं अडचणी सापडल्या मात्र गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक वरती इथे तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज सोनू. पहिली विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट होते का? आजच्या दिवसामध्ये चौकारांचे विक्रम झाले, षटकारांचे विक्रम झालेत, अर्धशतकाचा देखील विक्रम झालाय. मात्र विकेट हॅट्रिकचा विक्रम इथे मात्र पाहायला मिळतो का क्रिकेट प्रेक्षकांना? हा चेंडू इथे नक्कीच लाऊड अपील. पंच तटस्थ गुडलँड स्पॉट मध्ये पडलेला चेंडू वेगानं आतल्या दिशेने येतोय. डॉट चेंडूची सांगता. मात्र इथे विकेट नसणारे विकेट एंट्री इथे नक्कीच थोडीशी कुठेतरी दुरावली जाते गोलंदाज सोनूच्या गोलंदाजीवरती. विकी इथे पहिल्याच बॉल डॉट केले. 3 चेंडू नंतर धावसंख्या स्थिर 4. इथे वन साइडला शफल झाले होते. आता बॅटची कडा लागले का? पंचांना प्रश्न विचारलाय. पंचांनी इथे या चेंडूचं उत्तर तुम्ही पाहू शकाल तर अजूनही दिलेलं नाहीये. दोन्ही पंचांमध्ये इथे सल्ला मसलत होईल आणि नक्कीच पंचांनी नॉट आउट इथे घोषित केले फलंदाजाला. सलगचा दुसरा चेंडू इथे डॉट टाकतोय गोलंदाज सोनू. दादून देखील पहिल्या पॉवर सर्कलच्या ओव्हर मध्ये अफलातून गोलंदाजी साकारली होती. सलगचे 5 चेंडू निर्धाव आणि इथनं गोलंदाज सोनू देखील सलगचे 4 चेंडू मात्र निर्धाव टाकतोय. इथे इनसाइड आउट स्टेप आउट झाले होते. यावेळेस लाऊड अपील. पंचांचं बोट आपल्याकडे. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट. तिसरी शुएस इथे मिळतंय ते गोलंदाजी करणाऱ्या उगलेआळी संघाला. तर 5व्या पायदानावरती बाळाराम क्रिकेट मधले एक जाणकार म्हणून नेहमी ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. भरपूर वर्षांचा अनुभव आपल्या पाठीशी असलेले फलंदाज इथे मैदानामध्ये दाखल होत आहेत. संघ इथे पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय. बघा पहिल्या बॉलवरती इनिंगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा चौकार आला होता. मात्र त्याच्यानंतर 10 बॉलवरती एकही धाव खर्च केली नाहीये उगलेआळी संघाच्या गोलंदाजांना. कौतुक करावं लागेल. दादूचं सलग 5 चेंडू निर्धाव आणि त्याच प्रकारची गोलंदाजी ते सोनू पहिली मिडन ओव्हर या युवा सेना चषक 2019 ची टाकतोय का गोलंदाज सोनू. इथे बॅटची कडा घेतली. पंचांकडे लाऊड अपील केले. मात्र चेंडू एक्झॅक्टली खाली ब्रश होतोय. विकेट नसणारे पहिली मिडन ओव्हर इथे मात्र कंप्लीट होते या युवा सेना चषक 2019 च्या देदीप्यमान क्रिकेट सोहळ्याची. नोंदवले गेले.
या षटकामध्ये 3 विकेट देखील संपादित केल्या गोलंदाज सोनूनं ओव्हर हॅट्रिक, त्याचप्रमाणे मिडन ओव्हरचा विक्रम इथे त्याच्या नावावरती प्रस्थापित होतो. अमर गायकवाड इथे ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती येत आहेत. बॅटिंग मध्ये तर अफलातून कामगिरी केली या अमरनं 43 धावांचं योगदान दिलंय. 5 षटकार 2 चौकार लगावत असताना इथे आपल्या डावाला आकार दिलाय अमरनं. मात्र पाहायचं इथनं अजूनही 53 धावांची गरज असेल विजयासाठी 2 षटकांमध्ये. ते बिरवाडी संघाला आघाडीचा फलंदाज अनंता 6 चेंडूंमध्ये 4 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधनं आलंय. स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज, तर 5व्या पायदानावरती आलेला फलंदाज बाळाराम इथे पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फेरबदल इथे पाहायला मिळतं. काऊ कॉर्नर, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केलं जातं. स्क्वेअर लेगला देखील प्रोटेक्शन आहे. इथे हा चेंडू नक्कीच तुम्ही पाहू शकाल तर फलंदाजाला पूर्णपणे संभ्रमामध्ये पाडण्याचं कार्य केलं जातंय. ज्या प्रकारची उच्च दर्जाची फलंदाजी केली होती अमरनं, तितकीच तंत्रशुद्ध गोलंदाजीची परिपक्वता पहिल्याच बॉल पासून मात्र दाखवून देतोय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, यॉर्कर चेंडू फेकलाय, डॉट चेंडू येतोय आणि सलगचा मात्र तुम्ही पाहतायत तर इथे हा 13वा चेंडू निर्धाव येतोय. हा देखील नक्कीच एक विक्रम होतोय का टेनिस क्रिकेट विश्वाचा. इथे अजून एक चेंडू बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये. मिड ऑफला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तिथे अतिशय चांगलं एकाच ऍक्शन मध्ये चेंडू वरती आले होते. एक धाव इथे कंप्लीट होते. तर बघा इथे 13 बॉल नंतर पहिली रन कंप्लीट केली जाते बॅटच्या माध्यमातून. चौकार आला होता मात्र त्याच्यानंतर धावांचा दुष्काळ इथे तुम्हाला पाहायला मिळालाय. एकेरी धावे नाही ते धावफलकावरती धावसंख्या पाहतोय आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. इथनं अजूनही 52 रन विजयासाठी कंप्लीट करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती इथनं तुम्ही पाहू शकाल बालाराम यांना एक अनुभवी फलंदाज, ज्यांच्याकडे क्रिकेटमध्ये भरपूर वर्षाचा अनुभव आहे, तो अनुभवी फलंदाज इथे स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतोय. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, कॉट बिहाइंड, यष्ट्यांच्या मागे सुरेख कार्य, अजून एक धक्का पोचतोय. बालाराम बॅक टू द पवेलियन. अर्ध संघ इथे मात्र बाद होतोय. चषक स्वर्गीय इंदुरदे सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांच्या स्मरणार्थ इथे ही स्पर्धा. इथे कव्हरला फटका केल्याचा प्रयत्न, दिशेवरती नियंत्रण नाही, या चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये फरक दाखवला अमरनं. मात्र वाईट चेंडू इथे पंचांनी घोषित केलाय. बिना मेहनतीची 1 धाव. इथे टीमची टोटल पुढे सरकते स्कोर कार्ड वरती 6 या धावसंख्येवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू गुडने स्पॉट मध्ये पडल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त उचली घेतोय. मात्र दिशा कुठेतरी बिघडलाय अमर. या क्रुशियल मुवमेंटला 2 चेंडू वाईट फेकले. धावफलकावरती धावसंख्या 7 धावा. इथनं अजूनही 50 रन विजयासाठी कंप्लीट करायचे आहेत. हा चेंडू इथे समोरच्या दिशेने लॉफ्ट करतायत. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर दाखवलाय. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणारे एकाच धावेवरती इथनं समाधानी व्हावं लागतंय. 49 धावा इथून अजूनही विजयासाठी कंप्लीट करायच्या आहेत त्या बिरवाडी संघाला. कंटाळवाला सामना मी म्हणेल, जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतील, एक कंटाळवाली मॅच इथे रंगताना तुम्हाला पाहायला मिळते. एकतर्फी सामना मात्र झुकलाय. आघाडीचे फलंदाज इथे अनंत अजूनही मैदानामध्ये आहेत. मात्र 8 चेंडू इथे ते निर्धाव केलेत. एकूण 10 बॉल त्यांनी फेस केलेत, 5 धावा. अतिशय आजच्या दिवसातला त्यांचा हा डाऊन परफॉर्मन्स असेल आपल्या बिरवाडी संघाकरता. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. इथे अजून एक दमदार चेंडू, निर्धाव चेंडूने षटकाची इथे सांगता करतोय गोलंदाज अमर गायकवाड. धावफलक इथे स्थिर 8 धावा. विजयासाठी अजूनही तुम्ही पाहताय तर 49 रनचं टार्गेट असेल येणाऱ्या 6 बॉल मध्ये. चला उशीर करू नका, टीम मीटिंग नकोय. उगलेआळी संघ, कॅप्टन दादू जुजाराव अँड कंपनी, लगेचच आपलं क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचंय.
तर सोनूचे जे निर्धाव षटक आहे ते निर्धाव षटक तुम्ही GT च्या माध्यमातून YouTube वरती देखील पाहू शकता. आताच ते व्हिडिओ इथे आमच्या ऑफिशियल स्कोररने अपलोड केलेली आहे. अतिशय देखणं कार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतायत. मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातील एक मानाची स्पर्धा युवसेना चषक 2019 दिवस क्रमांक पहिल्या दिवसातील हे शेवटची ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होईल. इथे शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटला पुल करत असताना मात्र टायमिंग प्रॉपर नव्हतं. अमरपाव वेगाने चेंडूवरती येत आहेत. एक धाव इथे कंप्लीट, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तर टीमची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती पुढे सरकते. ऑन बोर्ड 10 धावा इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर एकतर्फी सामना अजूनही 47 धावांची गरज असेल. इथे बॅटची कडा घेतली होती, चेंडू फ्लाय स्लिपला आला होता, डायरेक्ट हिटची संधी, मात्र संधीचं सोनं करता येत नाही क्षेत्ररक्षकाला. एक धाव इथे कंप्लीट होते. धावफलकाला इथे एका धावेने आकार प्राप्त करून करत असताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ऑन बोर्ड तुम्ही पाहतायत. इथे नक्कीच मात्र धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते ती 11 या आकड्यावरती. तर गोलंदाज योगेश 2 चेंडू इथे अतिशय व्यवस्थित टाकलेत. मात्र सोनूचं आणि दादूचं मी कौतुक करेल. अतिशय देखणी गोलंदाजी इथे त्यांनी आजच्या दिवसामध्ये मात्र साकारले. इथे फटका फसला होता. मिस्टामिक स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि पहा तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र इथे हा झेल टिपलाय. अजून एक धक्का पोहोचतोय. इथे यष्ट्या उद्ध्वस्त दुसरं श्रेयस अर्जित करतोय गोलंदाज योगेश. आणखीन एक 6वा धक्का पोहोचतोय या ठिकाणी. तो धावांचा पाऊस झाला होता, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा दुष्काळ तुम्हाला पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक इथे फलंदाज बाद होत आहेत. वाऱ्याच्या वेगाने जसं पत्त्याचा बगल्यांचा डाव कोसलावा तसा फलंदाजीचा क्रम इथे ढासळलाय आणि योगेशला पाहतोय विकेट हॅट्रिक वरती. 4 बॉल त्याचे इथे कंप्लीट झालेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पायसे इथे मात्र विकेट हॅट्रिक संपादित करत आजच्या दिवसाचा अजून एक विक्रम आपल्या नावावरती प्रस्थापित करतोय का गोलंदाज योगेश. हा चेंडू इथे कार्पेटच्या माध्यमातून अक्रॉस लाईन मिड विकेट झोनला खेळतोय. देखणं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. एकाच अटॅम्प्ट मध्ये बॉल वरती फिल्डर येत आहेत. देखणी थ्रोफेकी एक धाव इथे कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या 1 रन पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती पाहतायत 12 धावा. 23 बॉल मध्ये फक्त 12 धावा. शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल. पंकज इथे स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज. ओव्हर हॅट्रिकचा प्रयत्न इथे करता येईल का गोलंदाज योगेश. शेवटचा बॉल आजच्या दिवसाचा इथे प्रगतीपथावरती. नक्कीच इथे समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. चांगलं टायमिंग आहे. बॉटम हँडचा सुरेख वापर. क्षेत्ररक्षक आले होते मात्र त्याला बेट करून चौकार. उशिरा का होईना या 4 धावा. टीमची धावसंख्या 16. इथनं मात्र मोठ्या फरकाने सामना जिंकतोय तो म्हणजे उगलेआळी संघ. आजच्या दिवसामध्ये बक्षीसपात्र फेरीसाठी इथे पोहोचतोय. नक्कीच त्यांचा आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार असेल. हार्ड लक पिरवाडी संघ, मनोज बदर अँड कंपनी, तुमचं देखील खूप खूप कौतुक असेल. पुन्हा एकदा आजच्या या दिवसामध्ये उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचा आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय.
आमचे GTCचे ऑफिशियल स्कोरर कॅमेरामॅन आणि कैलास बाबरे आणि संपूर्ण टीम यांच्या वतीनं देखील पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतोय आणि दिवस क्रमांक पहिला इथे संपला असं आयोजकांच्या वतीने जाहीर करतोय आणि मी द वॉइस ऑफ मुरबाड दीपवीर बिराडे येथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ.